तर आम्ही दोघं चाललेलो आहोत जटायू अर्थ सेंटर बघण्यासाठी। केरळमधील जटायू अर्थ सेंटर पार्क येथे आपण चाललेलो आहोत। सीताहरणच्या वेळी जटायू पक्षी याने रावणाशी युद्ध करताना रावणाने जटायूचा पंख कापला व जटायू धर्तीवर पडला। त्या ठिकाणी जटायू अर्थ सेंटर बांधण्यात आलेले आहे। तिरुअनंतपुरमपासून 55 किलोमीटरच्या अंतरावर हे जटायू अर्थ सेंटर आहे। तिकीट काढलेली आहे। इथे हाफ तिकीट इथे, हाफ तिकीटवर टोटल तिकीट 900 रुपये एकाची। हा, दोघांची 900 रुपये। हाफ इथे घेतले, आता हाफ वर गेला। हाफ किती घेतली इथे? 472 सॉरी 472। अच्छा, 472 ची हाफ तिकीट घेतलेली आहे आणि उरलेली वरती। तर चालत जायचं असेल तर तुम्हाला 1 किलोमीटर आहे। 1 किलोमीटर? हां चालेल। अच्छा, 870 पायऱ्या आहे। 870 पायऱ्या चालत जायचं। तर अर्धी तिकीट इथे काढायला गेलेले आहेत। हे जटायू अर्थ सेंटर पार्क हे केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील चदयामंगलम येथे असलेले उद्यान आहे। जटायू अर्थ सेंटरमध्ये जास्त करून लेडीज स्टाफ तुम्हाला आढळून येईल। जेंट्स स्टाफ तसा तिथे खूपच कमी तुम्हाला आढळून येईल। आता आम्ही उरलेली अर्धी तिकीट काढून घेतलेली आहे। आता आम्ही उडण खटोल्याने जटायू जिथे सर्वात जगात मोठी पक्षाची मूर्ती आहे तिथे जाणार आहोत। तर चला, पद्मनाथ स्वामीपासून आम्ही रिक्षा बुक केली। जे पूर्ण त्रिवेंद्रम फिरण्यासाठी आम्ही रिक्षा बुक केली। त्यामध्ये बीच, मंदिरे, सेंटर, बॅकवॉटर, शॉपिंगसाठी मार्केट सर्व काही होते। त्याचे फेअर आम्ही 2000 मध्ये बुक केलेली। तर जटायू अर्थ सेंटर ते त्रिवेंद्रम म्हणजे पद्मनाथ स्वामीपासून 55 किलोमीटरच्या अंतरावर हे जटायू सेंटर आहे। हे जटायू सेंटर पूर्ण दिवस चालू असते। जवळपास आम्हाला पाऊण तास म्हणजे जवळपास 50 मिनिटे लागले। ट्रॅफिक नसल्या कारणाने आम्ही अवघ्या 50 मिनिटामध्ये जटायू अर्थ सेंटरला पोचलो। आता आम्ही मस्तपैकी ट्रॉलीने वरती चाललेलो आहोत, जिथे सर्वात उंच अशी जटायूची मूर्ती आहे ती बघण्यासाठी। ट्रॉलीचा अनुभव खूप वेगळा होता। जटायू अर्थ सेंटर नेचर पार्कमध्ये तुम्ही खूप सारे ॲडव्हेंचरसुद्धा करू शकता। येथे पेंटबॉल, लेझर टँक, रायफल शूटिंग, रॉक क्लाइम्बिंग इत्यादी। येथे एक संग्रहालयसुद्धा आहे, जेथे तुम्हाला रामायणाची सविस्तर माहिती मिळेल। जटायू नेचर पार्कचे स्वतःचे असे एक पौराणिक महत्त्व आहे। रावणाने माता सीतेचे हरण करून घेऊन जात असताना हे जटायूच्या नजरेत आले व त्याने जटायू व रावणात महायुद्ध झाले। त्यावेळी रावणाने जटायूचा एक पंख कापून त्याला धराशायी केले। येथे तयार केलेल्या जटायूच्या मूर्तीला सुद्धा पंख नाही। हे निसर्ग उद्यान अतिशय सुंदर आहे। जगभरात अनेक ठिकाणी पक्ष्याचे पुतळे असले तरी जटायू नेचर पार्कमध्ये असलेल्या जटायूचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पक्षीचा पुतळा आहे। या जटायू नेचर पार्कला जटायू अर्थ सेंटर किंवा जटायू रॉक असेही म्हणतात। हे जटायू अर्थ सेंटर बांधण्यास तब्बल 10 वर्ष लागले। केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील चदयामंगलम येथे असलेले हे उद्यान एक पर्यटन केंद्र आहे। जटायू मूर्तीची रुंदी ही 150 फूट अंदाजे असावी, तर उंची 70 फूट, लांबी 200 फूट एवढी असावी। 30,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या उद्यानात भटकंती करण्याचा स्वतःच हा एक वेगळाच अनुभव असेल। खूप मस्त अनुभव आहे। माता सीतेच्या अपहरणाची माहिती भगवान रामाला दिल्यानंतर जटायूने ज्या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला त्याच ठिकाणी हे निसर्ग उद्यान बांधण्यात आलेले आहे। नुकताच अयोध्यात रामलल्लाचा अभिषेक सोहळा संपूर्ण देश साजरा करत होता। माता सीतेचे अपहरण ही रामायणातील अत्यंत महत्त्वाची घटना आहे। या संदर्भात जटायू पक्षाचाही उल्लेख येतो। जटायू हा अरुण देवाचा पुत्र होता। रावणाने कपटाने माता सीतेचे अपहरण करून पुष्पक विमानात आकाशातून नेत असताना जटायूने रावणाशी युद्ध केले। पक्षी असूनही जटायूने माता सीतेचे रक्षण करण्याचा जो सर्वतोपरी प्रयत्न केला आणि शेवटी त्याला त्याचा जीव गमवावा लागला। केरळमध्ये भेट देण्यासारखी अनेक उत्तम ठिकाणे आहेत, पण कोल्लममध्ये असलेल्या जटायू अर्थ सेंटर नेचर पार्कला भेट देण्याचा एक वेगळाच अनुभव होता। खरोखर खूप सुंदर असा अनुभव आहे। जटायू अर्थ सेंटरमध्ये रामाचं एक सुंदर मंदिर आहे, जिथे रामाची खूपच भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, पण काचेतून बघावी लागते। आणि हे आहे जटायूचे पदचिन्ह, म्हणजे इथे जटायू पक्षाचे
पायाचा ठसा दाखवण्यात आलेला आहे। हा रिअल आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येतात व ह्या जगातील सर्वात उंच पक्षी पुतळ्याला भेट देतात। खरोखर तुम्ही सुद्धा कधी केरळमध्ये फिरायला आलात तर नक्कीच जटायू अर्थ सेंटर येथे या, तुम्हाला खूपच भारी वाटेल। आता आम्ही जटायू अर्थ सेंटर बघून परत निघालेलो आहोत। उडण खटोल्याची वाट बघत होतो, पण गर्दी खूप असल्याकारणाने आमचा काही नंबर लवकर लागला नव्हता। तर आम्ही वाट बघत होतो की आमचा नंबर कधी लागेल आणि आम्ही खाली कधी जाऊ। तर अशा पद्धतीने इथे रो करण्यात येतात आणि त्या लाईनीनुसारच एकेकाचा नंबर येतो। आता आमचा नंबर लागलेला आहे आणि आता आम्ही खाली जात आहोत। खूप सुंदर असा अनुभव सोबतीला घेऊन आम्ही आता खाली उतरत आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।